हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी सारिका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर इथं बघा, मी भाकरी वगैरे केलते संध्याकाळी, चुलीवरच केलते भाकरी. नंतर भाजी म्हणलं गॅसवर करावं, उशीर झाला होता. तर इथं बघा, मी कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये लसूण टाकलं थोडा. हे बघा, इथं भाजी मी बारीक कट करून धुवून घेतलेली स्वच्छ पाण्याने 2दा. इथं लसूण तेलामध्ये चांगला भाजायचं होतं. भाजायला होतं तोपर्यंत मी इथं भाजी वगैरे धुवून घेतली स्वच्छ. हे बघा, शेपू आणलेली, म्हणजे माळव्याचा बाजारच आणलेला, त्यामुळे म्हणलं भाजी परत सुकून जाते म्हणून म्हणलं अगोदर भाजीच बनवा. हे बघा, संध्याकाळचं स्वयंपाकला 2 पेंड्या आणल्या होत्या, एक ठेवली, नंतर म्हणलं सकाळी बनवायला. इथं बघा, भाजी टाकली, त्यानंतर त्यामध्ये लसूण हे झाल्यानंतर, भाजल्यानंतर चांगलं भाजी टाकून घेतली. हे बघा, त्यामध्ये थोडी डाळ पण टाकली. डाळ भिजवायचं लक्षात नाही म्हणलं, पण टाकली तशीच, नंतर शिजवली जास्त वेळ ना, त्यामुळं तरी चालतंय म्हणलं. तर दीदी व्हिडिओ घेत होती. थोडं मीठ टाकून घेतलं म्हणजे मिठामध्ये शिजते चांगली भाजी. शेपू कोणाकोणाला आवडते सांगा कमेंट करून. आम्हाला तर जास्त आवडते. पालेभाज्या सगळ्या आवडतात मला, सगळ्यांनाच आमच्यात. आणि चांगलं पण असतात पालेभाज्या खाल्लेलं शरीराला. म्हणजे खाली ताट ठेवल्यामुळं लसणाचा पाला चिकटला त्याला. त्यानंतर ताट झाकून घेतलं, म्हणलं चांगली शिजते तोपर्यंत. इथं बघा, माळवं भरून ठेवलेलं, आणलेलं सगळं, भरपूर आणलेलं. कारली वगैरे, कारली हिरव्या कलरची आणलीच नाही, असली आणलीत वेगळीच, हिरव्या कलरची छान असतात. हे बघा, गच्च भरले. तसल्या मिरच्या आणल्या, ढोबळी मिरची, गोल नाही, लांब ती होती अशी. हे बघा, सगळं भरून ठेवलं आणि भाजी नीट करून तेवढी एक पेंडी केली, एक ठेवली, म्हणलं सकाळी करायला. आणि अजून इथं पण होतं, अजून भरपूर माळवं लागतं आमच्या इथं आठवडाभर. इथं बघा, हिरवी मिरची, भेंडी आणि गवारीची शेंग होती यामध्ये. आणि ही एक भाजीची पेंडी राहिलेली, सकाळी करावं, कारण सकाळची थोडी भाजी होती मूग डाळीची केलेली, शिल्लक होती, मग म्हणलं एकच पेंडी करावं भाजायला. हे बघा, गवारीची शेंगा, भेंडी आणि मिरची यामध्ये ठेवल्या. त्यामध्ये बसना माळवं माळवं ठेवायचं त्या ह्याच्यामध्ये. ते गच्च भरलं होतं, त्यामध्ये ठेवून घेतलं. भाकरी वगैरे मी आधीच केलते चुलीवर, तेव्हा काय शूट घेतलं नाही, कारण दीदी पण नव्हती, दीदी पण गेलती माळवं आणायला त्यांच्यासोबत. इथं बघा, यांनी डोक्याला बांधले, कारण त्यांनी रानात चालले होते, पाणी द्यायचं होतं ना. आणि ही नोट फाटकी दिली. आता व्हिडिओ चालू म्हणून काढायला डोक्याचं, राहू द्या म्हणलं. बघा, इथं भाजी शिजायला लागली. 20ची नोट फाटलेली दिली कोणीतरी मुद्दाम. ते दाखवत होते मला फाटलेली नोट, चालेल का नाही. आता लोक काय करतात, आपल्याजवळ फाटलेली असते की देतात तर, आणि दुसऱ्यांची फाटलेली म्हणलं घ्यायला नको म्हणतात. चालते का नाही काय माहिती, कोणी दिली काय माहिती, गडबडीत त्यांनी पण घेतली, नीट बघितली नाही, बघूनच घ्यावं लागते.
त्या शेंगा भाजल्या होत्या मी भाकरी केल्यानंतर तव्यात चुलीवरच. म्हणलं जेवताना खायला येते त्या. हे बघा भाकरी झाल्या होत्या माझ्या. भरपूर खायला पण आणलेलं, ते काही शूट घेतलं नाही. जिलेबी वगैरे सगळं. माळव्याचा बाजार म्हणल्यावर भरपूर काही आणलं होतंच. कारण आठवडाभर काही जात नाही, 4-5 दिवसामध्ये संपतं माळवं सगळं. बटाटे फक्त राहतात. पण परत डाळी वगैरे असतात. पण माळवं कंपल्सरी आणावंच लागतं आमच्या इथं सगळ्यांना. माळवं नसलं की काय वेगळंच वाटतं. घेऊन आले होते. बघा भाजी शिजली आता. तरी पण डाळ कच्ची टाकली ना, न भिजवता, त्यामुळे जास्त शिजवावं लागणार होती मला. हे बघा, तिकडं होती भाजी सकाळची पातेल्यामध्ये, दिसते ना. दीदी भरपूर कॅमेरा हलवते. तर हे बघा शिजली आता. त्यामध्ये थोडं तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि थोडं मिक्स करून घेतलं चांगलं. आणि अजून थोडं पाणी वतून घेतले, कारण अजून जास्त शिजवायचं होतं डाळ चांगली शिजण्यासाठी मला अजून थोडी शिजवावं लागणार होती भाजी. कसा वाटतोय सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ ते. हे बघा अजून थोडं पाणी वतून घेतलं, म्हणजे चांगली डाळ पण शिजायची होती ना. बाकी डाळ भिजवून टाकल्यावर काय नाही, म्हणजे लगेच शिजते. चला बाय सगळ्यांना.